नमस्कार, मी वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे खरबूज मिल्कशेक। आपण पाहणार आहोत खरबूजा मिल्कशेकसाठी लागणारं सर्व साहित्य। आपण एक खरबूजा घेतलेला आहे, दूध, साखर आणि पाण्यामध्ये भिजवून सब्जा घेतलेला आहे। पिस्ता, बदाम आणि काजूचे बारीक काप करून घेतलेले आहेत। तुम्हाला यामध्ये मनुका पाहिजे असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता। आता आपण घेतलेला जो खरबूजा आहे तो कापून घेणार आहोत। असा एक चमचा घ्यायचा, मी एक बाउल घेतलेला आहे, त्यावर एक अशी गाळणी ठेवून घेतलेली आहे। आपण बऱ्याच या बिया अशाच काढून टाकतो, पण यामध्ये बराचसा रस असतो, पाहू शकता। खरबूजाच्या बिया व्यवस्थित गाळून झालेल्या आहेत आणि आपल्याला इतका रस देखील मिळालेला आहे। खरबूजा कापून त्याचे तुकडे देखील करून घेणार आहे। आपण घेतलेला खरबूजा मी व्यवस्थित कापून त्याचे तुकडे देखील असे करून घेतलेले आहेत। मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे सर्व खरबूजाचे पीसेस काढून घेणार आहोत। आपला खरबूजा जितका गोड असेल त्यानुसार कमी साखर घ्यायची। आपण घेतलेले सर्व ड्रायफ्रूट देखील घालून घ्यायचे। मी हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आपण घेतलेले सर्व खरबूजाचे पीसेस मिक्सरला बारीक देखील करून झालेले आहेत। आता यामध्ये आपण दूध मिक्स करणार आहोत। खरबूजा मिक्सरला लावताना जर आपण दूध ॲड केलं असतं तर ते मिक्सरच्या भांड्यातून बाहेर येतं। इथे मी एक ग्लास घेतलेला आहे, या ग्लासमध्ये बर्फ घालून घेतलेला आहे। त्याचबरोबर सब्जा। असे छोटे छोटे थोडे खरबूजाचे पीस देखील यामध्ये ॲड करू शकता। त्याचबरोबर ड्रायफ्रूट। पाहू शकता इथे आपला खरबूजाचा ज्यूस करून तयार आहे। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।